नमस्कार दादा, बोला. हा. तर पंडित साहेब, गोष्ट अशी होते ना की कधी कधी आता बँकेचे हप्ते वगैरे म्हणजे गाडीचं लोन वगैरे जे आहे ना हम्म, ते थकून जातं. हम्म, तर तर ज्या वेळेस आता हे नाक्यावर इकडे तिकडे कुठेही जे असणारे पोरं राहतात ना, हम्म, अक्षरशः त्यांच्याकडे आता बँकेचाही एक नियम आहे, म्हणजे जेवढी मला माहिती आहे त्यानुसार की आपलं जे लोन अमाऊंट वगैरे किंवा आपले हप्ते वगैरे थकले हे थर्ड पार्टीला समजायला नको कोणाला. बरोबर हम्म, आहे की नाही? हम्म. हा हा हा. तर मग आता हे बँकेत चोरीवालेही नसतात, हे कुठले तरी थर्ड पार्टीचे राहतात, त्यांच्याकडे काही कुठलं लायसन वगैरे काही नाही राहत. ते हम्म, अक्षरशः माहिती का रस्त्यात थांबवतात. मग गाडीवर कोणीही असो, बायको असो, पोरगं असो, कोणीही असो किंवा एकटा असो, हम्म. आहे की नाही, ते ते त्यावेळेस थांबवतात. तर मग त्यावेळेस भाऊ तुझी गाडी जप्त करायची, जमा करायची. ते अक्षरशः माहिती का आता ते कुठल्या लेवलचे असतात, कसे राहतात हे तुम्हालाही माहिती आहे. या गोष्टींचा आहे ना त्रास होतो जरा. आता बँकेंना पण काहीतरी थोडेफार नियम वगैरे हे समजले पाहिजे ना की तुमचा काही हा बँकेचा ठीक हप्ता आहे. टाकला म्हणून रिकव्हरी वाल्यांनी गाडी अडवली का तुमची? हा, मग ते मग अडवली त्यांनी होती. कुठल्या फायनान्स कंपनी? बजाजची. बजाज फायनान्स कंपनीने तुमची गाडी अडवली तुमच्या ते एजन्सीच्या पोरांनी. हा, एजन्सी म्हणजे बजाज आणि फायनान्सचेही नव्हते ते फॅमिली ते समोर थर्ड. तुम्हाला अर्वाच्य भाषेत बोलले ते. हो 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 हो, ते थर्ड थर्ड पार्टी वगैरे काय राहतं ना तेच त्यांचे ते एजन्सीज होते. दिलेले असतात रिकव्हरीच्या. हा 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 हा, बर. तेच तेच तेच. तुम्ही पण मग तुम्ही ह्या कुठून जाताय त्यांचं लोकेशन त्यांना कसं कळतं असा तुमचा प्रश्न आहे का? हा, मग त्यांना नेमकं कसं कसं काय म्हणजे मी कुठेही कुठेही थांबवतात बुवा या गोष्टीत. आता एखाद दोन हप्ता थोडंसं पेमेंट पण आमचं प्रायव्हेट याच्यात आहे. मी मी काय गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे. तर ते माझं एक फिक्स डेट त्याच दिवशी पेमेंट होईल तुम्ही काय असं नाही काम होत. करता? अ, मी याला प्रायव्हेट म्हणजे कम्प्युटर रिपेअरिंग वगैरे त्याचे. बरं, तुमचं काम करता. हां हां अच्छा. हां हां हां. तुम्ही गाडीचं लोन घेतलं तर तुम्हाला हप्ता थकला म्हणून बजाजच्या लोकांनी अडवलं, त्या एजन्सीच्या लोकांनी. हां, आणि ते बजाजचे लोक पण होते असं नव्हतं. ते ते फॅमिली थर्ड समोर थर्ड. फॅमिली समोर त्यांनी तुमची धिंड काढली तुमच्या. हां, ते तीन तीन वेळा झालं हे असं. एकदा आई होती माझी हम्म. सोबत, एकदा मी, माझा लहान मुलगा आहे 4 वर्षाचा. बर. हां, हां. तर तो मी त्याला घेऊन जात होतो घरी, तर ते त्यावेळेसही अडवलं होतं. तुम्ही बातम्या वगैरे बघता की नाही? न्यूज वगैरे बघता की नाही? हो, बघतो ना. बघता. न्यूज बघून तुम्ही समाजामधल्या काही गोष्टींचं ज्ञान ठेवता का आपल्याकडं? हां, इलेक्टोरल याचं बॉन्ड लक्षात पण इलेक्टोरल घाबरून इलेक्टोरल जातो. ऐका ना, इलेक्टोरल बॉन्ड काय होता प्रकार माहिती का तुम्हाला देशामधला? नाही बरं काय नाही एवढं. माहिती. सर्वसामान्य नागरिक हे आपल्या देशातला खूप भोळा बाबडा आहे. एक इलेक्टोरल बॉन्ड म्हणून मोदीजींनी एक संकल्पना आणली होती. या मोठमोठ्या ज्या हां, हां. कॉर्पोरेट कंपन्या आहेत ना, या डायरेक्ट राजकारण्यांना फंडिंग करतात. बरोबर आहे. अच्छा. ते हो, हो, हो. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून करोडो रुपये बजाज ऑटो कंपनीने मोदी सरकारला दिलेले आहेत. त्याचे हां, पुरावे हां. आहेत माझ्याकडे. ते मध्ये इलेक्टोरल बॉन्डची सगळी यादी बाहेर आली ना, त्याच्यात त्या बजाज ऑटोनी किती इलेक्टोरल बॉन्ड खरीदले वगैरे ते सगळं आहे माझ्याकडे. डिटेल्स माहिती आहे. आता प्रॉब्लेम हां, हां. असा आहे की बजाज कंपनी जर मोदीजींना डायरेक्ट हप्ता देत असेल तर बजाज हां, कंपनीचे हां. पैसे बुडवणाऱ्या लोकांना रस्त्यावर धिंड नाही काढली जाणार तर आता काय काढले जाणार? बजाज कंपनीचे ठीक आहे. संबंध डायरेक्ट मोदींसोबत आहेत, अंडू भांडू माणसांसोबत नाहीयेत. आणि तुम्ही हिंदू आहात का? हो, मराठा आहे. नव्हे, हिंदू हिंदू असून सुद्धा मग तुमची तर धिंड काढलीच पाहिजे. आपण हिंदुत्वाच्या नावाखाली तर सरकारला निवडून दिलंय ना. आणि शेवटी कसं आहे हो, मोदीजींच्या मागे पुढे कोण काय त्यांच्या बरोबर बायका पोरं काय नाही, गरीब माणूस तो बिचारा. काय त्याने त्याला पैसे मिळतात तर पक्ष चालवायला, देशामधली सत्ता मिळवण्यासाठी पैशांची तर गरज लागते. बरोबर आहे की नाही? हो हा, ना. मग आता त्या पैशासाठी ते बजाज कंपनीकडनं पैसे घेतात. त्यामुळे बजाजने कोणालाही दुसऱ्याला पैसे दिलेले असेल तर महाराज नशीब समजा की त्यांनी तुम्हाला फक्त अडवलं आणि अर्वाच्य भाषेमध्ये बोललाय. उद्या तुमच्या घरच्यांना गाडी पण जमा जप्त केली केलं तरी होती काय नाही हो. करणार हो, काही नाही हो. बजाज कोणी वाकडं करू शकत नाही साहेब. गाडी गाडी जमा केली होती. काय गाडी सांगताय? घेऊन गेले होते ते. मी अक्षरशः माहिती का तिथून फॅमिलीला घेऊन मी ऑटोने गेलो होतो. हम्म. परत आता काय बोलावं.
भीती वाटते हो. ते म्हणजे आता एवढे गुन्हेगारी इतकी भयंकर वाढून गेली की नाही की कधी गुन्हेगारी कोणी दादा कोणाच्या गुन्हेगारी नाही वाढलेली. आपण आहे ना सामंजस्याने भोळ्या बाबड्यापणाने या देशामध्ये राहतो ना, त्याची शिक्षा भोगतोय आपण या देशात, लक्षात ठेवा. आणि मला हा, मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि या महाराष्ट्रामधनं अशी परिस्थिती आपल्या देशातल्या लोकांची आहे. कळलं का? आपल्या मला महाराष्ट्रात एक गोष्ट सांगा. मी माझ्या पोरासमोर माझ्या बायकोसमोर मी काय प्रतिकार करू शकतो? आ, जर समोर 3-4 जण असतात खरंय. तर आपण कोणाच्या पाठीमागे कुठे लपलेला राहतो. आपल्याला तर आपण तर आपल्या आपल्या पद्धतीने चालतो ना. खरंय. आपण त्यांच्या समोर काय करू? एक एक चुकीचा घाव जर माझ्या बायका पोरांना लागला, मी आयुष्यभर कसं सहन ती गोष्ट सांगा दादा बरं. तसं काही त्यामुळे झालं ना ना तर कधी पण फोन करा. प्रतिकार करणं नाही 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 प्रतिकार करणं म्हणजे भरपूर हे असतो हो, मनात इच्छा, पण हिंमत नाही होत त्यांच्याकडे पाहून. माहिती का, आता कसं सांगावं तुम्हाला? बायका हं? पोरांची जबाबदारी असल्या कारणाने सामान्य जनतेचे हात बांधले गेलेले आहेत आणि त्याचाच गैरफायदा या कंपन्या आणि देशातले राजकारणी काही घेत आहेत, लक्षात ठेवा. कळलं का? हे अक्षरशः माहिती स्वतःला का, राजे महाराजे समजायला लागलेली ती लोक. वेळेवर पेमेंट होत नाही कोणाकडनं उधारी, तरी दर महिन्याला कसं काय उधारी घेत बसू, उसने कसं काय घेत बसू, अशी मला पण आता निवडक थोडेफार हातावर येतात घर चालवण्यापुरता, त्याच्यातून ठीक आहे. असंही नाही की माझं सगळं काही हे हप्ते वगैरे होत नाही वगैरे, असं असं नाही राहत काही. पण मग थोडेफार 1-2 महिन्यात आहे ना कधीतरी मेडिकल इमर्जन्सी येते, काही ना काही ह्या गोष्टी येतात ना, एखाद्या वेळेस हप्ता चुकून जातो. कुठली टू पण मग व्हीलर आहे का एखाद 4 व्हीलर आहे? 2 व्हीलर आहे हो, बापरे. छोटीशी गाडी आहे. किती पेमेंट असेल मला तरी? कम्प्युटरची कामं करून करून म्हणजे फ्रीलान्सिंग करतो इकडे तिकडे. बरं. सांगा की अवघड आहे. अवघड आहे दादा आपल्या देशाचं, खरंच सांगतो मी तुम्हाला. काय थोडंसं समजून घ्यायची मनोवृत्ती नाही लोकांची. आणि मोठमोठ्या उद्योगपत्यांचे राजकारण्यांबरोबर लागे संबंध असल्या कारणाने पोलीस प्रशासन पण यामध्ये गोष्टीमध्ये ते मदतीला येत नाही. ते लगेच सांगतात सिव्हिल कोर्टाचा मॅटर आहे, आम्ही या मॅटर मध्ये पडू शकत नाही. म्हणजे फार पोलिसांच्या समोर त्या एजन्सीची लोक आपल्याला फार तमाशा करत असतात आपल्या अहो, फॅमिली तमाशा समोर. म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी, ते लोक कधी कधी अक्षरशः माहिती का, ट्रॅफिक हवालदार उभा राहतो ना, तिथे त्याच्या जवळ गाडी लावून बसलेले राहतात. माहिती का, त्याच्या मोबाईलवर ते नंबर वगैरे टाकतात, गाडीचा नंबर. मी एखादा हप्ता बाउन्स ज्याचं राहिलेलं राहील का, मग लगेच त्याच्या मागे पळतात. गाडी अडवायची, ए चल रे साईड, आणि बोलायचं नाही. आणि बोलायची पद्धत तसं नाहीये. मोबाईल ट्रॅकर असा तुमचा मोबाईल नंबरचा ट्रॅकर या देशामध्ये कुणाचा मोबाईल ट्रॅक करायचे अधिकार कोणाला नाहीयेत. पण कॉर्पोरेट कंपन्यांचे सरकार राजकारण्यांबरोबर संबंध असल्या कारणाने, बरोबर आहे, या कॉर्पोरेट कंपन्यांच्या टीमला आपण कुठं जातो काय जातो याची सगळी खबरबात आणि इन्फॉर्मेशन शेअर केली जाते आणि त्यामुळेच ही लोक आपल्याला ट्रॅक करू शकतात. कळलं का? आपल्या देशातल्या सामान्य जनतेची प्रायव्हसी राहिलेली नाही. हे राजकारणी लोक आहेत ना, यांना पैसे मिळतात म्हणून यांनी आपल्याला फार देशोधडीला लावून ठेवलेलं या देशातल्या जनतेला, लक्षात ठेवा. आपण लोक या मोठमोठ्या उद्योगपत्यांचे गुलाम होऊन बसलेलो आहे. ही परिस्थिती आहे सध्या आपल्या देशाची, ही वस्तुस्थिती आहे. तुमचं ऐकून मला या गोष्टी वाईट वाटतात. मी या सगळ्या प्रकारातनं गेलेलो आहे. माझाही स्वतःचा ट्रॅव्हलचा व्यवसाय होता. मलाही अशा गाड्या अडवल्या आहेत आणि माझ्याही गाड्या अशा हिसकून नेल्या आहेत. माझ्याबरोबर पण असा प्रकार घडलेला आहे. मी या सगळ्या परिस्थितीमधनं गेलोय म्हणून तर सरकारच्या विरोधात आजच्या तारखेला लढतोय. पण अवघड आहे दादा, या राजकारण्यांचे आणि उद्योगपत्यांचे लागे संबंध असल्या कारणाने तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक आज देशामध्ये होरपळतोय. ही वस्तुस्थिती आहे दादा, अवघड आहे. त्यांची भाषा आणि त्यांची टोनिंग सांगू का मी फक्त एकदा? बोला तुम्ही मन मोकळेपणाने बोला. माझ्या इथं मी तुम्हाला सांगू का, मी आता तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय. मी हे सगळं व्हायरल करणार आहे. तुम्हाला तुमच्या मनात व्यक्त करायचे ते करा तुम्ही. कसं बोलत होता माहिती का तो, म्हणजे माझ्या घरच्यांजवळ, साईडला घे गाडी, साईडला लाव, पैसे भरले का म्हणे तू? म्हटलं अरे माझी गाडी, मी
एक हप्ता थकलेला आहे. पैसे भरले नाही. गाडी जमा करायची म्हणे लगेच. बापरे. तू कसा जायचं काय जायचं ते तुझं तू बघ. बापरे. अ, आश्चर्य माहिती का असं ह्युमिलेशन जे म्हणता ना ते असं आपल्या बायको समोर आपण आहे ना एक हिरो राहतो पण खरंय. तिच्या समोर असं कोणीतरी आपल्याला असं घालून पाडून ते पुढचे शब्द नाही सांगू शकत मी तुम्हाला पण असं बोलल्यानंतर स्वतःला असं न्यूनगंड वाटायला लागून जातं लाज माहिती लाज काय. वाटते, लाज वाटते. अवघड असते परिस्थिती. त्या परिस्थितीतनं मी पण गेलोय दादा. मी तुमच्या भावना समजू शकतो. पण अवघड आहे हो आपला देश. खरंच आपल्या लोकांना. पोरगा 4 वर्षाचा आहे हो तो. अक्षरशः माहिती का मी त्याच्यावर कधी असं ओरडून दारडून बोलत नाही. किती पैसे भरायचे बाकी राहिले दादा? झाले करून दिलंय मित्रांकडनं ऍडजस्ट करून. फेडून पण टाकलं मग कर्ज? हा मग ऐका पण ना, मग तुम्ही पैसे गोष्ट सगळे काय भरले होऊन ना? जाते माहिती का मला सगळे पैसे भरले ना तुम्ही? हो हा, बजाजच्या कंपनीत जा, त्यांना म्हणा मी तुमचे पैसे जे घेतले होते त्या पैशाचे पैसे परत दिले, बरोबर आहे. पण तुमच्या लोकांना जी मला हॅरॅसमेंट केली, जो त्रास दिला, तो पण मला तुम्हाला व्याजासहित परत द्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आणि व्हिडिओ शूटिंग चालू करायचं आणि यथेच्छ शिव्या द्यायच्या. म्हणा तुम्ही माझी माझ्या बायका पोरांसमोर इज्जत काढली ना, तुम्ही साले भिकारचोट आहात, तुमची लायकी नाही भडव्यांनो, अशा शिव्या देऊन या त्या बजाज ऑटोच्या ऑफिसमध्ये, त्या बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये जाऊन. त्यांनी तुमची इमेज खराब केली ना, तुमच्या डोळ्यासमोर इमेज खराब केली ना दादा. हो बरोबर आहे की नाही? आता पैसे फेडले ना आपण, पैशाला पैसे परत दिले, पण तुमची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर जी खराब केली ना, तुमच्या बायका पोरांच्या समोर तुमची प्रतिमा ढागाळायचा प्रयत्न केला ना, तुम्ही आज पैसे दिले ना, तीच इमेज त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तमाशा करून या. बाबा पैसे तर दिले, पण तुम्ही मला जी हॅरेसमेंट केली, ती हॅरेसमेंट पण मी तुम्हाला परत द्यायची बाकी राहिली आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन शिव्या देऊन या, लायके काढून या. पैशाला पैसे घेतले ना, मग प्रतिमा खराब केली त्याचं काय? त्याची पण वसुली घ्या ना म्हणावं करून. ते नाही वसूल करायला आले की आम्ही तुमची प्रतिमा खराब केली होती, तुमच्या बायका पोरांसमोर तुमची डोळ्यात तुमच्या इमेज खराब केलेली होती, जाऊन शिव्या देऊन यायच्या त्या हरामखोर भोसडीच्यांना. हा, भीती वाटते हो. अरे मित्रा मी तुझ्या सोबत आहे. कसली भीती वाटते? ज्या आईला आपण आपल्या देशामध्ये जगतोय, कळलं का? आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत, मी तुझा भाऊ आहे, तू कशाला टेन्शन घेतो? साल्यांना पैसे घेतले तर आपण पैशाला पैसे परत दिले ना, मग त्यांनी आपल्या समाजासमोर इज्जत घालवली ना, आपल्या बायका पोरांच्या समोर. ऑफिसमध्ये जाऊन 4 शिव्या देऊन यायचं आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल करायचं की माझे 2 हप्ते थकल्यानंतर माझी एवढी धिंड काढली या हरामखोरांनी, या भडव्यांच्या आईला आता बोललं असतं, मग घाणेरडे शिव्या येतात. देऊन यायच्या, काय करणार मग? अरे यांचे राजकारण्यांबरोबर लागे संबंधित उद्योगपत्यांचे, म्हणून हे सगळे माजलेत. आपण आपले पैसे फेडून झाल्यानंतर आपण पण रुबाब दाखवून यायचा, कशाला माघार राहायचं? पैसे घेतलेत आणि व्याजासहित आपण परत फेडतो. उद्या बाउन्सिंग चार्जेस वगैरे लावले, ते भरले ना तुम्ही? बाउन्सिंग चार्जेस 25,000 लावले होते त्यांनी. ते पण भरले का? हा. बापरे, काय बोलाय ते बरं. अक्षरशः माहिती का ते नव्हतं झालं हो. मी म्हणजे बुडवायची अपेक्षा अशी काहीच नव्हती. मी अक्षरशः माहिती का याच्यात जिथून गाडी घेतली तिथे जाऊन त्यांना बोललो पण होतो, म्हटलं थोडे दिवस. मी खरं सांगतो, आता मी माझी खरी परिस्थिती सांगतो. माझी जॉब गेला होता आणि नेमकं आहे ना त्यावेळेस गाडी म्हणजे घेतलेली होती मी. असं राहू द्या दादा, राहू द्या, काही बोलू नका, पाया पडतो मी तुमच्या. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर बजाज कंपनीचे सगळे पैसे फेडलेले असतील तर भावनाच आवडता येत नाही हो या अशा. ते तेव्हापासून आहे ना असं मला स्वतःला असं फील होतं ना की मी स्वतःला एकदम प्राऊड दाखवायचो माझ्या बायको समोर, आणि त्यांनी त्यावेळेस असं घाणेरड्या शब्दात बोललो. तेव्हापासून मला माझं स्वतःच असं. टेन्शन नाही घ्यायचं, आपण आहे ना बरोबर, काय टेन्शन घ्यायचं? कळलं का? ए दादा मित्रा, रडू बिडू नको. हा. आणि जाऊ दे ना, पैसे फेडले ना, आता परत उभा हो. राहा शहाणे, लक्षात ठेव.
आपण मराठीची आवडत आहे, लक्षात ठेव. कळलं का? हो ना. असं रडून बिडून नाही चालायचं, असं ताकदीने राहायचं, लक्षात ठेव. आणि मी तुला सांगतो, मी हा तुझं म्हणणं आहे ना सगळं युट्यूबवर टाकणार आहे. लोक तुला पाठिंबा देणार आहे आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. तुमच्या नाशिक मधली सगळी लोक घेऊन जा आणि बजाज ऑटोच्या कंपनीमध्ये सगळे पैसे फेडल्या कारणाने त्या बजाजच्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तमाशा करून या की साल्यांना तुमचे पैसे तुम्हाला परत दिले. कळलं का? त्या बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये मी तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुमच्या समोर मांडणार आहे. लोकांनी जर तुमच्याशी संपर्क केला किंवा कमेंटमध्ये तुम्हाला लोक सपोर्ट करतीलच. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी तुमच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला तर तुम्ही लोकांना भेटा आणि सगळ्या लोकांना, सामान्य जनतेला बरोबर घेऊन बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये जा. त्यांचे पैसे जसे परत देऊन आले ना, तशी त्यांनी तुमची प्रतिमा जी डागळली, बरोबर आहे, त्याचा तमाशा त्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन करून या. तर लोकांनी पण त्रास नको द्यायला. अहो त्रास नाही द्यायचा. हे बघा, ऐका ना, त्यांनी आपल्याला अर्वाच्य भाषा वापरली ना तुमच्या बायको समोर, आपण पण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्वाच्य भाषा देऊन या ना व्याजासहित. बरोबर आहे का नाही? तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतले, त्या पैशाला पैसे दिले ना परत व्याजासहित, बरोबर आहे. मग त्यांनी तुम्हाला जे तुमची प्रतिमा डागाळायचं काम केलंय ते पण एक कर्जच आहे ना, ते फेडून या. हो ना. हा व्हिडिओ मी तुमचा उद्या पोस्ट करतो. पोस्ट केल्यानंतर लोक तुमच्याशी संपर्क करतील. तुम्ही तुमच्या नाशिक मधल्या लोकांना घ्या, बजाज फायनान्सच्या ऑफिसला जा आणि जी प्रतिमा तुमची डागाळली ना तीच त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, काही तोडफोड करायची नाही, काही वस्तूचं नुकसान करायचं नाही, पण ज्या पद्धतीने तुमच्याशी, ज्या भाषेत ते तुमच्याशी बोलले ना त्याच भाषा परत त्यांच्या इथं जाऊन ओकून यायच्या. कळलं का? जशाच तसे पैशाला पैसे दिले ना, तुम्ही माझी प्रतिमा खराब केली ना, मी पण तुमच्या ऑफिसला येऊन तमाशा करून जाणार. तुम्ही जाऊन तिथं घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून या. आणि ते जर आले ना तर त्यांना पोलिसांमध्ये कंप्लेंट वगैरे केली तर म्हणायचं हा सिव्हिल कोर्टाचा मॅटर नाही बे. बरोबर आहे की नाही? म्हणून आमचे पैसे थकले त्यावेळेस तुम्ही तर मध्ये आले नाहीत, पण आता कॉर्पोरेट कंपन्यांच्या तुम्ही मदतीला आले का? बरं, मी त्यांचं काही तोडफोड करत नाहीये. त्यांनी मला शिवीगाळ केली, मी पण त्यांना शिवीगाळ करायला आलो. त्यांनी माझ्याशी अर्वाच्य भाषेत बोलला म्हणून मी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलायला आलो. बरोबर आहे की नाही? त्यांनी अर्वाच्य भाषा ही मला कर्ज म्हणून दिलेली होती ना, तीच अर्वाच्य भाषा मी त्यांची व्याजासहित फेडायला आलोय महाराज. जसे पैसे फेडतोय तसंच अर्वाच्य भाषा फेडतोय. त्यांनी माझी बायका पोरांसमोर इमेज खराब केली, आज मी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांचा शिवीगाळ करून त्यांची इमेज करायचा प्रयत्न करतोय. त्यांना पण बघू देत ना, आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा. तुम्ही त्यांना जे काही बोलाल ना त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्या सोशल मीडियावर टाकायचा. कळलं का? की भाऊ, मी यांच्याकडनं व्याजाने पैसे घेतलेले होते, लोन घेतलेलं होतं, यांचं लोन मी फेडलं. लोन फेडत असताना हप्ता थकला म्हणून यांनी माझ्याशी अर्वाच्य भाषा वापरली, म्हणून बजाज ऑटोला परत व्याजासहित ती अर्वाच्य भाषा मी रिटर्न करायला आलेलो आहे. कळलं का? बरोबर. बजाज फायनान्स कंपनी गेली तेल लावत, सगळ्यात दळिद्री आणि भंगार कंपनी आहे असं म्हणा आणि त्या कंपनीत 4 अर्वाच्य भाषेत 4 शब्द बोलून या. त्याचे व्हिडिओ व्हायरल करा दादा. त्यांनी तुमची प्रतिमा खराब केली, तुम्ही पण त्यांची करा. काय त्याला एवढं? जसेच तसे. तू ठोकला, आम्ही पण ठोकलं. तू व्याजाने पैसे दिले, आम्ही तुझे पैसे परत दिले व्याजासहित. बरोबर आहे की नाही? अरे महाराज, रडतो कशाला? रडायचं नाही, लढायचं. कळलं का? मी तुझा उद्या व्हिडिओ पोस्ट करतो. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर साहेब पण ऐका ना, फक्त नंबर वगैरे नका टाकू. मी नंबर नाही टाकणार रे मित्रा, मला तेवढं कळतं. तुझा फोन नंबर नाही टाकणार मी, तुझं नाव पण नाही व्हायरल करणार. पण 4 लोकांनी माझ्याशी संपर्क जर केला नाशिक मधल्या, की बाबा आम्हाला त्याचा नंबर द्या, आम्ही त्याला घेऊन जर बजाज फायनान्स मध्ये जातो, तर त्या लोकांना नंबर देऊ का तुझा? एकदा विचाराल मला आधी. चालेल ना, मी तुम्हाला कॉन्फरन्सवर कॉल करून मी तुला त्यांचे नंबर हे करून देतो. त्याच्यानंतर तुला चालेल ना, काही हरकत नाही. फक्त एवढंच, बाकी काही. दादा, मला एक लक्षात ठेव, मला तुझ्या प्रतिमेबद्दल इज्जत, तुझ्या रिस्पेक्ट आहे, लक्षात ठेव. तुझी प्रतिमा खराब नाही होऊन जाणार. फक्त एवढं आहे की जिसने तेरे को मारा ना भाई, उसको ठोक के आने का, टेन्शन नाही लेने का, रोने का नाही. एवढे निर्भीड कसे येतो तुम्ही? मला काही गोष्ट समजत नाही. अरे निर्भीड कसला रे भाऊ? तू जे मला व्हायचंय तसं माहितीये का, पण हिम्मत नाही होतो पोरांकडे पाहून. अरे मित्रा, आपण डरते इसलिए डरते, डरने का नाही, लढणे का. च्या आईला मी आहे ना. आणि मीच काय, या देशातली प्रत्येक जनता तुझ्या सोबत आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध, लक्षात ठेव.
समाजामध्ये आपली पत आणि प्रतिष्ठा ही जपलीच पाहिजे. कोणी आपल्याला पैसे दिले म्हणजे तो मोठा नाही आणि आपण त्याच्याकडनं पैसे घेतले त्या पैशाचा मोबदला आपण त्याला देणार असतो. कळलं का? एक काळ हा. होता मला पण तुझ्यासारखी भीती वाटायची आणि त्यामुळं मी माझं आयुष्य बरबाद करून बसलोय. जसं आयुष्य माझं बरबाद झालं ना मित्रा आणि जसं मी माझ्या फॅमिलीच्या डोळ्यासमोर मी अक्षरशः पडलो आणि माझी प्रतिमा खराब झाली तशी माझ्या नंतर कोणाची होऊ नये याच्यासाठी मी माझा लढा लढतोय. कळलं का? आणि माझी तुला हात जोडून विनंती आहे की उद्या जर जनतेने तुला साथ दिली तर जनतेसोबत जा त्या बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी जी प्रतिमा तुझी खराब केली ना महाराज तू हा, हा. त्यांची प्रतिमा खराब करून ये. माझा तुला खंबीर पाठिंबा आहे. मी तुझ्या नाही, बरोबर आहे. नक्की नक्की. मला जर सपोर्ट भेटला ना मी तुला नक्की जाणार अरे आहो. तुझ्या नक्की मनात एक सिरियसली. लक्षात ठेव तिथं जाऊन जो तमाशा करून येशील ना ते तू तुझ्या नजरेत पडलायस ना आज तुला तुझा अभिमान आणि स्वाभिमान परत मिळेल हे लक्षात ठेव. हा माझे शब्द लिहून ठेव. कळलं का? हो, स्वतःचा नक्की. अभिमान मान सन्मान हा स्वतःच्या डोळ्यात कधी पडून द्यायचा नाही. जो माणूस स्वतःच्या नजरेत पडला ना महाराज त्याची जिंदगी खराब होते. ते अनुभवलंय मी. जे मी अनुभवलं आणि जे मी भोगलं तसं माझ्यासारखं परत कोणी भोगू नये अशी माझी या देशामध्ये इच्छा आहे आणि त्याचा लढा मी लढतोय. कळलं का? स्वतःची हो, प्रतिमा नक्की. स्वतःच्या डोळ्यात कधी पडून देऊ नको. बायका पोरांच्या समोर तुझी इमेज खराब होऊन देऊ नको. बायका पोरांच्या समोरच आपली प्रतिमा खराब झाली ना महाराज जिंदगी खराब होते. कळलं का? मी तुझा हा ऑडिओ उद्या पोस्ट करणार आहे. याच्यानंतर काही लोकांनी तुम्हाला समर्थन दर्शवलं तर कमेंटमध्ये तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि त्याच्यानंतर नाही, तुम्हाला नक्की बोलू आपण. काही लोकांचं जर समर्थन मिळालं तर काही लोकांना बरोबर घ्या. बजाज फायनान्सच्या ऑफिसमध्ये जा. त्यांनी ज्या अर्वाच्य भाषेत तुमच्याशी भाषा वापरली एकही गोष्टीचं तोडफोड करायची नाही. गुन्हा हातात घ्यायचा नाही. कायदा तोडायचा नाही. कायदेशीर गुन्हा कुठंच करायचा नाही. पण जी अर्वाच्य भाषा तुम्हाला वापरली पैसे न मिळाल्या कारणाने आता पैसे दिल्या कारणाने तीच अर्वाच्य भाषा त्यांना परत देऊन या. कळलं का? नक्की. कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही. तोडफोड करायची नाही. कळलं का? कुठल्याही त्यांच्या ऑफिस मधल्या तोडफोड करायचा नाही आणि कुठल्याही त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफला वैयक्तिक शिवीगाळ करायची नाही. वैयक्तिक नाही. त्यांना काय म्हणायचं दादा तुमची आणि आमची भांडणं नाही. तुम्ही पण तुमची नोकरी करताय. तिथं असलेल्या कामाला असलेल्या व्यक्तीशी पण आपला वाद नाही. बरोबर आहे. आपला बजाज फायनान्स कंपनीशी वाद आहे आणि बजाज फायनान्स कंपनीला चार खडे बोल ऐकून यायचे. हा म्हणजे फक्त संस्थेला ब्लेम करायचंय आपल्याला वैयक्तिक कोणाला काही बोलायचं नाही. अरे दादा तिथं काम करणारी लोक पण आपल्यासारखी सामान्यच लोक आहेत ना. हो ना. बरोबर आहे. म्हणून तिथल्या स्टाफलाही उलट पालट बोलू नका. तिथली तोडफोड करू नका. बरोबर आहे. कोणाला वैयक्तिक बोलू नका. फायनान्स कंपनीने एजन्सी अपॉइंट केलेली होती ना फायनान्स कंपनीच्या नावाने धिंड काढून या. चालेल. फक्त कायदा सुव्यवस्था मोडू नका. त्यांना तिथं काही तोडफोड करू नका. पण जी प्रतिमा तुमची त्यांनी खराब केली ती प्रतिमा बजाज फायनान्स कंपनीची तुम्ही पण खराब करून या आणि खराब करा. बाकीचं मी बघून घेईन. चालेल. नक्की. ठीक आहे. हा स्वतःच्या नजरेत स्वतः पडायचं नाही मित्रा. लक्षात ठेव. हो नक्की. कळलं का? स्वतःची प्रतिमा जप एवढंच मी तुला म्हणेन आणि माझा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे. जर अशी त्यांनी धिंड काढली असेल तूही त्यांची धिंड काढून ये. चार शब्द त्यांना सुनवून ये. काय टेन्शन घेऊ नको आणि रडू नको मित्रा. लढायचं बिंदास. कळलं का? मी आहे तुझ्या बरोबर. तुमच्याशी बोलून आहे ना असा धीर भेटल्यासारखा वाटला हो खरंच. काय टेन्शन घेऊ नको. मी आहे जिवंत तोपर्यंत. लढ फक्त. ठीक आहे. मी उद्या व्हिडिओ टाकतो. त्याच्यानंतर लोकांनी तुम्हाला समर्थन दिलं तर लोकांना घेऊन तुम्ही बजाज फायनान्सच्या कंपनीत जा. ठीक आहे. फक्त कायदा सुव्यवस्था मोडू नका एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हो. ठीक आहे. चला. नक्की. बाय. ओके.